पेशवा बाजीराव हे मराठा साम्राज्याचे सर्वात पराक्रमी सेनानी आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. अवघ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 42 लढायांमध्ये अपराजित राहून मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेकडील भारतापर्यंत विस्तारले. बाजीराव पेशव्यांचा परिचय. जन्म 18 ऑगस्ट 1700, दुबेरे, नाशिक जिल्हा. मृत्यू 28 एप्रिल 1740, रावेरखेडी. पालक बाळाजी विश्वनाथ, पहिले पेशवे, व राधाबाई. पत्नी काशीबाई, तसेच बुंदेलखंडचे राजा छत्रसाल यांची कन्या मस्तानी. पद मराठा साम्राज्याचे 7वे पेशवे, 1720-1740. प्रमुख कार्य आणि लढाया. नियुक्ती. शाहू महाराजांनी 1720 मध्ये बाजीराव यांना पेशवे केले. सरदार मंडळींचा विरोध असूनही ही निवड दूरदृष्टीपूर्ण ठरली. पलखेळची लढाई. 1728 निजामावर निर्णायक विजय मिळवून मराठ्यांचे वर्चस्व दख्खनात प्रस्थापित केले. बुंदेलखंड मोहीम. मुघल सरदार मोहम्मद बंगशियाच्या वेढ्यातून राजा छत्रसाल यांची सुटका केली. छत्रसाल यांनी कृतज्ञतेने बाजीरावांना जमीन व मस्तानीचे विवाह दिले. उत्तर भारतातील विस्तार. बाजीरावांनी दिल्लीच्या दरबाराला हादरवून मराठ्यांचे साम्राज्य गंगायमुना मैदानापर्यंत नेले. लढायांची नोंद. अवघ्या 20 वर्षात तब्बल 42 लढायांमध्ये अपराजित राहिले. व्यक्तिमत्व आणि नेतृत्व. धाडसी रणनीती. घोडदळाच्या वेगवान हालचाली, अचानक हल्ले आणि शत्रूला गाफील ठेवणे ही बाजीरावांची खासियत होती. दूरदृष्टी. मराठ्यांचे साम्राज्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवता संपूर्ण हिंदुस्थानात विस्तारण्याची त्यांची योजना होती. सहकार्य. कनिष्ठ भाऊ चिमाजी अप्पा यांच्यासह त्यांनी पोर्तुगीज व सिद्दी यांना पराभूत केले. वारसा. बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाळाजी बाजीराव, नानासाहेब, पेशवे झाला. बाजीरावांचे जीवन आणि मस्तानीबरोबरचे प्रेमसंबंध हे मराठी इतिहासात तसेच साहित्य चित्रपटात अमर झाले आहेत. त्यांची कारकीर्द मराठा साम्राज्याच्या सुवर्णकाळाची सुरुवात मानली जाते.